हम तुम्हारे साथ हैं। एक 1.5 कोटी द्या, 5 कोटी द्या, 10 कोटी द्या, हे 15 नगरसेवक कुठे जाणार नाही असं म्हटलं जातंय की ज्या बातम्या आल्यानंतरच मातोश्रीवरून बोलवणं आलंय. तर असं काही नाही आहे. आम्ही आता मी तर इथं महानगर प्रमुख आहे. साहेबांचं रेग्युलर बोलणं होत असतं, राऊत साहेबांचं रेग्युलर बोलणं होत असतं, आदित्य साहेब स्वतः फॉलोअप घेत असतात, मिर्लेकर साहेब दर 15 दिवसांनी नाशिक शहरामध्ये येत असतात. सर्व नगरसेवक तुम्हाला सांगतील. मिर्लेकर साहेबांनी पूर्ण शहरभर प्रभागवाई दौरे पण केले. आणि कुठल्याही प्रकारचं फुटायचं राजकारण असतं तर नगरपालिकेच्या महानगरपालिकेच्या इलेक्शनलाच सर्वजणांना ऑफर होती, पण तेव्हा का नाही फुटले? इतर पदाधिकारी कोण कोण असून ते पदाधिकारी आज कोणीच नाही, कारण साहेबांना फक्त नगर आणि नगरसेवकांना सुद्धा साहेबांशी बोलायचं आहे. त्यामुळं आज फक्त नगरसेवकांचीच बैठक आहे. पण कार्यक्रम असतील किंवा आंदोलन असतील त्या सगळ्या गोष्टीला नगरसेवक एकजूट का दिसतले? मग मला एक सांगा, तुम्ही गंगेवरचं जे आंदोलन आम्ही केलं, त्या गंगेवरच्या आंदोलनामध्ये सर्व नगरसेवक होते. परवा राम रक्षा पट्ट्यांच्या आंदोलनाला जो विषय होता त्यावेळेस 3 वाजेपर्यंत सर्व नगरसेवक शिवसेना कार्यालयामध्ये बैठकीला होते. तिथून काही नगरसेवक नाशिक रोडला, 10 नगरसेवक आमच्या नाशिक रोडला आहे, त्यामुळे नगरसेवक तिथून यायला काही वेळ असेल, काही त्या दिवशी लग्नाची तारीख होती. हे बघा, आंदोलनाला येणं आणि तुम्हाला माहिती सकाळपासून बैठकीला सगळे नगरसेवक होते. आदल्या दिवशी नगरसेवक महानगरपालिकेत सगळे होते. 2 नगरसेवकांच्या घरी दुःखद घटना घडली होती, आढावा आताही असतील आणि भांबरे तात्यांच्या इथे. ते दोघं पण आहे, भांबरे तात्या इथे आढावता येत आहेत. त्यामुळे तो कुठलेही गैरसमज करायचं हे नाही. आज यांच्याकडे सत्ताधारी आहे, हे उपमहापौर आहे, यांच्याकडे पद आहे, सत्तेमध्ये आहे. बरं मला एक सांगा, विरोधी पक्षनेता का बरं डिक्लेअर करत नाही? चला माझा प्रॉब्लेम कुठला तरी करा, पण विरोधी पक्षनेता का डिक्लेअर करत नाही? यांचे सगळे जो भ्रष्टाचार आहे, कुंभमेळ्यामध्ये केलेल्या चुकीच्या कामाचा जो चुकीचं काम आहे, संपूर्ण नाशिककरांना वेटीस धरलेलं आहे. आज आम्ही ती आक्रमकतेने भूमिका मांडतोय म्हणून त्यांना ते खुपतंय. महानगर प्रमुख देखील आहेत. 26व्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या चिन्हावरती 15 नगरसेवक निवडून आले. गेल्या 6 महिन्यापासून नाशिक महानगरपालिकेच्या सर्व कामकाजावर संपूर्ण नाशिककर नाराज आहे. आणि या नाराजगीचा ठपका हा कुठंतरी न्यूजमध्ये न दाखवता की नगरसेवक फुटणार या बातम्या लावायच्या. खरं तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हे आक्रमकतेने विरोधी पक्षाची भूमिका बजावते. आणि तुम्ही बघत असाल तर कुठल्याही प्रकारचं आंदोलन असेल, मग गंगेवरचं आंदोलन असेल, महागाईचं आंदोलन असेल, तुम्ही महानगरपालिकेतल्या महासभेमधला आम्ही जो निधीवरनं समान वाटपावरनं केलेला जो विषय असेल, त्यामुळं कुठंतरी समोरचे पक्ष, सत्ताधारी पक्ष हे कुठेतरी कमी पडत आहे. नाशिककर त्यांना जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. आणि त्यामुळं रोज सकाळी उठायचं, उद्धव साहेबांचे नगरसेवक फुटणारे, 15 नगरसेवकमधले 12 नगरसेवक फुटणारे. तुम्ही बघा इथे 10 नगरसेवक आहे, बाकी 5 नगरसेवक 5 ते 10 मिनिटात पोहोचतील. त्यामुळं कुठल्याही प्रकारची ही जी निष्ठा आहे, ही निष्ठा कुठेही विकली जाणार नाही.